शेवटी पालकमंत्री असलो तरी या जिल्ह्याचा सेवक म्हणून या जिल्ह्याच्या लोकांच्या अडीअडचणी दूर करणं हे माझं मूळ कर्तव्य आहे आणि म्हणून लोकांशी जास्तीत जास्त संवाद करणं, त्यांची गाठीभेटी घेणं आणि त्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही हे पालकमंत्री कक्ष सुरू केला होता आणि त्याप्रमाणे आज ह्या पालकमंत्री कक्षामध्ये बसून माझ्या जनतेची जे काही अडीअडचणी आहेत, निवेदनं आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही हा संवादाची बैठक इथे आयोजित केली होती। मोठ्या प्रमाणामध्ये लोक आली, त्यांनी त्यांच्या निवेदनावर आमच्याकडून न्याय मिळवून घेतला आणि असंच ह्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या जनतेशी सातत्याने संवाद ठेवणं। आता माझ्याबरोबर माझे आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष पण आहे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आणि अन्य लोकप्रतिनिधी पण इथे आहेत आणि म्हणून जनतेचे सेवक म्हणून आम्ही जेवढे जास्त जनतेच्या जवळ जाऊ, जनतेला थांबून ठेवण्यापेक्षा जनतेचे प्रश्न लवकर सोडवणं हे आमचं काम आहे, कर्तव्य आहे आणि तेच आम्ही करण्यासाठी आज इथे जमलेलो आहे। कालच त्या संदर्भात आमदार निलेश राणेजी असतील, मी स्वतः असेल, आम्ही सगळे शासकीय यंत्रणेच्या संपर्कात आहोत, महसूल यंत्रणेच्या संपर्कात आहोत। अनधिकृत अशा पद्धतीचा कोणी वाळू उपसा करत असेल तर आम्ही जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही सहन करणार नाही, म्हणून त्या पद्धतीचे निर्देश आणि आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि म्हणून या सगळ्यावर करडी नजर आमच्या लोकांची आहे, म्हणून जनतेने निश्चिंत राहावं। बघा, शक्तीपीठ महामार्ग हा आपल्यासाठी विकास मार्ग आहे। जेव्हा त्याचा ओरिजिनल प्लॅन बाहेर आला तेव्हा मी असो, आमचे मनीष दळवीजी असो, आम्ही काही मंत्रालय स्तरातल्या अधिकाऱ्यांबरोबर बसलो आणि त्याच्यामध्ये बाधित झालेली गावं ज्याच्यामध्ये आमचं बांदा बाजारपेठ पण बाधित होत होता, अन्य प्रमुख गावं पण बाधित होत होती आणि तिकडच्या सगळ्या लोकांशी चर्चा केल्यानंतर आदरणीय राणे साहेबांनी कलेक्टर ऑफिसमध्ये मुख्याधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली आणि मग तिथेच आमचं ठरलं की लोकांचे जे विरोध आहेत, बांदा ही आमच्या जिल्ह्यातली फार प्रमुख बाजारपेठ आहे, म्हणून अशा बाजारपेठांना किंवा अशा गावांना वगळून हा महामार्ग जो विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे त्याला आपण जो पहिला जो प्लॅन होता त्याचा जास्त फायदा गोवाकडे होत होता, कारण तो रस्ता निघतच होता डायरेक्ट गोव्यामध्ये। आपण सुचवलं की बाबा महामार्ग करतच असाल तर तुम्ही जिल्ह्याला त्याचा फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून आपण पहा। त्याप्रमाणे 0 पॉईंट आणि मळगाव या दोन्ही पॉईंट आम्ही सुचवलेले आहेत। त्याप्रमाणे MSRD संबंधित खातं याबद्दल अभ्यास करताय। मी एक जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदरणीय मुख्यमंत्र्यांचे सल्लामसलत केल्यानंतर मी जिल्ह्याच्या आणि त्या भागाच्या लोकांना विश्वास देतो, सगळ्यांना विश्वासात घेऊनच हा विकास मार्ग पूर्ण करण्यात येईल, शक्तीपीठ मार्ग पूर्ण करण्यात येईल। शेवटी आम्ही महामार्ग का बनवतो? इथे रोजगार निर्मिती झाली पाहिजे, इथे उद्योग आले पाहिजे। आज शक्तीपीठमुळे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग आणि व्यवसाय आमच्या जिल्ह्यामध्ये येऊ शकतात। प्रत्येकाच्या त्याच्यामध्ये प्रश्न असू शकतो, काही लोकांचा विरोधी असणार, कारण का शेवटी कुठलाही प्रकल्प आला तर त्याला 100% लोकांचा पाठिंबा कधी कधी भेटत नाही, पण शासनचे प्रतिनिधी म्हणून आम्ही जनतेशी संवाद करायला तयार आहोत। जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अशी विनंती मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून करेन। माझं कार्यालय तुमच्यासाठी 24 तास उघडं आहे। कुठेही त्यांची जी काही संघर्ष समिती असो, काही त्यांच्या लोकांमध्ये त्या भागातल्या लोकांच्या मनात काही प्रश्न असतो, हक्काने माझ्याकडे यावं। मी त्यांना बसून 1 तास 2 तास पुरा दिवस त्यांना समजून देण्यासाठी तयार आहे। जेव्हा पण फायनल प्लॅन तयार होण्याच्या अगोदर, परत सांगतो, फायनल प्लॅन तयार करण्याच्या अगोदर ह्या बाबतीमध्ये त्या भागातल्या लोकांशी बोलण्यात येईल, प्रेझेंटेशन दिलं जाईल। खासदार साहेब असो, आमदार जी साहेब असो, सरपंच असो, सगळ्या लोकांना एकत्र बसून असा प्लॅन येतोय हा दाखवण्यात येईल। त्याच्यामध्ये पण काही सूचना असतील त्याही घेतल्या जातील आणि त्या सगळ्यांना विश्वासात घेतल्यानंतर शक्तीपीठ महामार्ग आपल्या जिल्ह्यामध्ये होईल। म्हणून ह्याच्यामध्ये कुठलंच किंतु परंतु नाही। कोणीही काही छापत असेल, जोपर्यंत संबंधित शासकीय खातं
अधिकृत त्या बाबतीची सूचना काढत नाही, नोटिफिकेशन काढत नाही, अधिकृत शासकीय पत्र जोपर्यंत तुमच्या हातात येत नाही, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.